की ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस आमचे वडील सांगायचे, त्यांना त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की पुणे हे आपलं गाव नाही बाळांनो, पुणे हे आपलं गाव नाही. इथं आपलं शेत आहे का? नाही. इथं आपलं दुकान आहे का? नाही. एखाद्या धंद्याची तुम्हाला माहिती आहे का? नाही. समजा धंद्याची माहिती जरी असली तर भांडवल आहे का आपल्याकडं? तर भांडवल पण नाही आहे. मग तुम्ही चांगलं शिकायचं, चांगलं शिकलं तरच तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, नाही तर झाडूवाल्याची पण करावं लागेल. स्पष्ट शब्दात सांगायचं. आज पोझिशन असं आहे, आज असं पोझिशन आहे की गरिबाचे लेकरं शिकतात कुठं? तर सरकारी शाळेमध्ये शिकतात. सरकारी शाळेमध्ये शिकतात म्हणजे कॉर्पोरेशनची शाळा, झेडपीची शाळा. अहो त्या शाळाच बंद पडायला लागल्यात, बंद करायला लागलेत. त्यामुळं गरिबांच्या मुलांनी शिक्षणाला जायचं कुठं आहे? आणि आरक्षण म्हणतो आम्ही, आरक्षणामुळं आमच्या नोकऱ्या आहे, तर खाजगीकरण सुरू झालेलं आहे. खाजगीकरण झाल्यामुळे मग तिकडच्याही आमच्या नोकऱ्या गेल्या. मग आमची उपजीविका कशी? आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्हाला उद्योगधंदा करावा लागला. कसं आहे माहिती का, एक विहीर असते, विहीर. ती जी विहीर असते ना, त्या विहिरीमध्ये पाणी कुठं असतं की त्या झऱ्यामध्ये, की त्या विहिरीला झरे किती आहेत. तुम्ही जर नोकरी करत असाल तर त्या विहिरीला एकच झरा, ती पूर्ण भरणार नाही आहे. ती तळापाशीच पाणी असेल, त्यात तुमचं आंघोळ खाणं पिणं होईल, पण ती विहीर भरणार नाही. म्हणजे तुमची श्रीमंती नसणार आहे. हेच तुम्ही जर टाटा बिर्लाकर पाहिलं तर त्यांच्या विहिरीला 1760 झरे आहेत.